अभी यहाँ से हम जाएंगे चुंगड़ी पे। इधर कीचड़ भी है, अभी इधर से ऐसे लौना पड़ेगा, ऐसे जाना पड़ेगा। अभी फ़ोन भी आया, फ़ोन तो बंद हो गया था, किसी का तो फ़ोन आ गया है। अभी इधर से घूमते घूमते हम जाएंगे गाड़ी पे, तो और मासरा बिसरा पकड़ेंगे, गाड़ी पकड़ेंगे इधर से। इधर रखी हमारी गाड़ी है और इधर से जाएंगे अभी हमारा गाड़ी। उधर अभी बारिश आने का टाइम है, तो इधर से एक नाला जा रहा है, इधर से नमस्कार, मी गौरव शामकुले, आपल्या सगळ्यांचा आवडता ब्लॉगर। सध्या आम्ही फिरत आहे जंगल भ्रमंती। आपल्या परिसरात पडलेले जे पाण्याचे थेंब आहे, तो एक एक थेंब कुठं जात आहे त्याचा आम्ही विचार करण्यासाठी आज भ्रमंती निघालो आहे। आपण सगळ्यांची प्रतिक्रिया येत आहे की ब्लॉग हा हिंदीत बनवत जा, कारण की माझे बाकी हिंदी पण सायडर मित्र आहेत, त्यांनी म्हटलं की हिंदीत ब्लॉग बनव, आम्ही पण त्याच्यात सहभागी होत जाऊ। पण तो पण आम्ही विचार करताय अशा ओढ्यातून। अभी हम नाले से जा रहे हैं, म्हणजे मी हिंदी बोलतो ते त्यांना थोडं आवडतं, म्हणजे तुटुक फुटुक हिंदी आहे, पण आम्ही विचार केला का थोडाफार हिंदीत ब्लॉग बनवायचा आहे का ना। आपले हिंदी पण सायडर मित्र आहे। तर हाय दोस्तों, आज आम्ही सुरुवात करणार आहोत हिंदी ब्लॉगसाठी। अभी हम आए घूमने के लिए, अभी आए दंड पे। इधर नाला बिला है, इधर से पानी जा रहा है। ये बबलू साथ में मेरा दोस्त है। हम दंड पे नहीं आए, खेत में आए। हाँ, खेत में आए अभी, पर दंड पे देखो अभी ये चावल की बुआई हो गई है। इधर अभी चालू है, बारिश आ गई तो उधर से पूरा ज़्यादा ओवरफ्लो आ गया, तो इधर जा रहा है। तो अभी मराठी जैसा भी होगा, फिर आपके लिए अभी हिंदी से चालू करेंगे। वैसे हम मराठी है, हमारा इधर मराठी ज़्यादा चलता है, तो सबके लिए अभी हिंदी भी थोड़ा पर अच्छी ब्लॉगिंग करेंगे हिंदी में, पर अच्छा लग रहा है। अभी हम जा रहे हैं, थोड़ा थोड़ा आगे आगे बढ़ रहे हैं। नेलेली जे पिशवी आहे ते पण सोबत कॅरी बॅगमध्ये कॅरी करा। आम्ही आमचा नाश्ता पूर्ण झाल्यानंतर आम्ही आमच्या बॅगमध्ये तो कचरा टाकला आणि मग नेऊन आम्ही डस्टबिनमध्ये टाकू। आम्ही प्रत्येक ठिकाणी गेल्यावर असंच करतो, कचरा कुठेही टाकत नाही आणि फेकत पण नाही। आमची बॅग सोबत राहते, नसेल तर मग आम्ही खिशात घेऊन जातो आम्ही। आणि आता आम्ही इथून जाणार आहोत मोरवाईच्या पुलावरती। तिकडं पण मस्त भरपूर पाणी आहे नदीला, आणि आमचे शूज पूर्ण ओले झाले आहेत। पण बघू आता ओले होत शूज कुठची ऐशी तशी झाली आहे, पुरे ओले झाले याच्यामुळं। ह्या तिथून घालायला लावला, बरं झाला। अरे बापरे, झोपत बी नाही, पाय मोठा झाला का? वाढला ना साईज कोणाचा? तुझा। पुरे शूज भी भाऊ ओले होऊन गेले, चिखलात बिकलात पुरे। बरं आहे कोणते कॅम्पसचे शूज भाऊ, कोणी देत असेल ना आम्हाला चांगले त्याचे शूज द्या दोघांनी घालायसाठी, कारण की आम्हाला कुठे हिंडा लागते, तर रेती बी घसून आहे। आता तू घेऊन दे माझा शूज, त्या पाण्यात घालायला लावलास तू। हे कोणती आज गाडी आणलो आम्ही माहिती आहे का? स्कूटीनं आलो आज। स्कूटी माझ्या ना बेकार राहते, पुरी स्लिप मारते इकडून तिकडून, तिकडं ठेवला ना आम्ही तिकडं। जबरदस्त लाकूड भेटलाय। आपण ह्या लाकडाची बहुत शौकीन आहे, हे फिशपॉटमध्ये टाकासाठी, पण हा थोडा सडला आहे, पण छान आहे। आम्ही ह्या लाकडाची पण शोध घेतो फिशपॉटमध्ये टाकायचे, आणि खूप छान छान असा अनुभव भ्रमंतीत। हम टू व्हीलर से निकले हैं घूमने के लिए। हर बार तो टू व्हीलर से निकले, पर आज पहली बार स्कूटी से जा रहे हैं। दोनों भी साथ में आज बबलू ड्राइव कर रहा है, तो स्कूटी ही आती है।
ओला कचरा आणि चोरलेली. बापरे बहुत खोला आहे हे बघ. टाक बरं इकडे टाक समोर. म्हणजे हिंदीत बोलणं थोडं सोपं नाही एवढं, म्हणजे एकदम हिंदी आपण हर वेळी मराठी बोलतो आणि हिंदीत कधी कधी म्हणजे कुठं काम पडलं तेव्हाच बोलतो. आणि आम्ही तिकडून फिरत आलो आणि इकडून आता आम्ही जाणार आहोत. खूप साऱ्या महिला शेतातून येत आहे आणि आता आम्ही चाललो मोरवाईच्या पुलावरती. मस्त बघा बसलो आम्ही इकडं. समोसा पार्टी मला समोसा घाल फुकता पाहिजे. पण आपला जो 20 रुपयावाला समोसा जबरदस्त होता है ना. हां काय नाही सुका नाही. ते 20 रुपयाचे वाले ना बहुत जबरदस्त आहे. तेच परवडते सगळं भेटे. ठेच्यात एक नंबर राहते. आम्हाला तेच आवडते. पण आता आमचे मजबूर होते आम्ही भेटले नाही. धबधब्यावर बसलो आम्ही इकडं मस्तपैकी. बहुत जबरदस्त आहे. टॉप प्लेस एक नंबर आहे. बसासाठी पण छान आहे. फोटोशूटसाठी तर एक नंबर आहे. मध्ये आमचं पूर्ण साहित्य ठेवलं आहे. मस्तपैकी वास येत आहे एक नंबर. काय पकोडी आणि समोसा. गरम मिरच्या सांडेल बरं. बहुत कमी दिला पण 30 रुपयाच्या. पकोडे पण बहुत कमी दिला आहे. बहुतच कमी वाटतं. याच्यासमोर 20 रुपयाचेच घेत जाऊन तुम्ही. हा समोसे आता आमचे खुलत आहे. हे ते हा आपला छोटासा बंधारा. बबल्या तर बहुत खुश झाला. बहुत खुश झाला ना तू. आपण इकडे बसत जाऊ मस्त निवांतपणे. आणि इकडून हा पाणी आता चाललाय बाहेर. तर दोस्तो हा पकडायला काला कोण पडतेस. तुझा कलर पणच पडतात. सेमच आहे कलर. आता सध्या काम जबरदस्त आहे का. जात होता आता अंदर. जात होता येऊन गेला का नवीन हे मस्त मुलचे पोर आले बा तिकडं. पुरं फोटो शूट करताय. ट्रेनचा शूट मस्त भेटला ना. एक नंबर. लवतो म्हणला होता ना. इकडून पाय ना जबरदस्त वाटतं. इकडून असा असं त्याचं पुलावर जाऊन असा फोटो काढायला पाहिजे. कोणत्या तेथपर्यंत जातपर्यंत पुरा हे समजत ते पूर्ण नाही. वाट काढत काढत आम्ही एका धबधब्यावर जाऊन बसून आज आम्ही तिथे पार्टी करणार आहे. समोसा आणि काही नाश्ता आणला तो. पण थोडा माझा मोबाईल बॅटरी लवकर उतरले कारण की बहुतच प्रवास झाला आमचा. त्या प्रवासात येता येता थोडा बॅटरी लो झाली. आणि बघू आता मोरवाईच्या नदीवरती आहे आणि मस्त नदी भरून वाहत आहे पूर्ण पॅक. आणि सगळेजण फोटो खिचायसाठी कोणी आल्या इकडं सेल्फी घेत आहे. कोणी मस्तपैकी नाचत आहे. कोणी पार्टी करत आहे इकडे. आणि आम्ही पण आता पार्टी करायसाठी एक दिवस आधी
बापरे, पूर्ण भरून वाहत आहे. आपल्या तिकडच्या छोट्या नदीला आहे ना, तिकडं पण मेन तर तिकडं पण पाणी आलं आहे. लहानच्या पुलावरून पाणी जात आहे आणि इकडून आता हे नदी आपली जात आहे तिकडे गडचिरोली रोडला. तिकडून आता भरून पूर्ण तुडुंब भरून वाहत आहे मस्तपैकी आणि खूप छान वाटतं. हा सकाळचा संध्याकाळचा 6:30चा नजारा आहे आणि हलकीशी ऊन होती आजची. आणि ट्रेन येत आहे का डोम्या? तिकडं पार्ट्या झाल्या, मस्त जेवण झालं आहे यांचं. आम्ही पण थोडाफार पार्टीचा विचार चालू आहे आमचा. कोणा का जॉब आहे करवंच? सध्या आमची भ्रमंती चालू आहे आणि आम्ही आता नाल्यातून चिखलातून जो मजा येते ना हा सकाळ फिरण्याचा. सगळ्या बकऱ्या आता सगळे चारा खासाठी आल्या आणि आम्ही इथून चिखलातून वाट काढत एका धबधब्यावर चालू आहे. तिथं जाऊन आम्ही आज आमचा जस्ट आता आमचं फिरून झाला. बाकी आज कुठे जाता आलं नाही. नदीवरच आता आमची आजची भ्रमंती संपली आणि थोडं भीती पण वाटत होतं. हलकासा पाऊस सुरू झाला आहे आणि हे आपली उमा नदी आणि आखरी आता आम्ही वाहत आता घरी जाणार. इथून बोटिंग चालू झाली पाहिजे जेणेकरून आम्हाला इथं फिरता येईल. याच्यातून काय दिवस तरी प्रवास करता येईल. इथल्या इथं फिरायला तरी खूप सारे लोक बोटिंग करण्यासाठी येऊ शकतात. ते पण मोठीवाली बोट, छोटीवाली नाही. तर इथून अशी तिकडून चालू झाली पाहिजे भादुरण्यापासून आणि इकडून गेली पाहिजे उमा नदीत तिकडून पलटून वापस. तर हे एक चांगला म्हणजे पर्यटनाचा एक मुद्दा होऊ शकतो. आणि हलकासा पाऊस लागला, ढगाळ वातावरण मागे झालेलं आहे. आता आम्ही चाललो घरी जाऊ शकतो आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. दबा की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. आमचे व्हिडिओ कसं वाटतात आणि बटनला सबस्क्राईब करा. जास्त नाही, फक्त आता आम्हाला 400 सबस्क्रायबर पाहिजे. लास्ट टाईम तर थोडाफार झाला आहे पण आपण बघा, अवश्य बघा. आपलं काही वाटत असेल तर आपण अवश्य कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा की आमचं कुठं चुकतं आहे, कुठं काय केलं पाहिजे. तर आम्ही आत्ता छोटी सुरुवात आमची आहे पण आमच्या ब्लॉगला लाईक करा, कमेंट करा. हीच सगळ्यांची अपेक्षा. अजून काय दाखवता येईल तिथं आमचा छोटासा प्रयत्न राहणार. शेतातून परतीच्या प्रवासाकडे सगळे शेतातून आता घरी जात आहे आणि संध्याकाळी 5:30 वाजले आहे आणि हा छोटू आता गाडी चालवत आहे. इधर से पहिले धावरे पाहिजे ठोकून दे. ये भी आ रहा, वो भी आ रहा, दौड़ के काका पण येतात आता बैल घेऊन सगळे. आता